आता आपण प्रॉपरली जिओ सिंक्लाइनचा कन्सेप्ट बघूयात. तर जिओ सिंक्लाइन मी तुम्हाला 4 मुख्य गुणधर्मामध्ये सांगतो. नंबर 1 हा जसं आपण डिस्कस केलं होतं, हा एक डिप्रेशन आहे. ठीक आहे, पृथ्वी स्तरावर. ओके. नंबर 2 ह्याच्यामध्ये समुद्राचा गाळ जो आहे तो साठलेला आहे, ज्याला आपण काय म्हणतो सेडिमेंटेशन, गाळ. ठीक आहे. नंबर 3 ह्याला मला काय महत्वाचं आहे, यासाठी मला महत्वाची आहे 2 प्लेट मध्ये मुवमेंट. आता मला त्याची मुवमेंटची हालचाल आहे हे 3 प्रकारचे आहेत. पण इथे आपल्याला समजून घे, इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला घडीचे पर्वत निर्माण करायचे. तर मला प्लेटची मुवमेंट कशी पाहिजे, एकमेकांच्या समोरून येताना, एकमेकांच्या जवळ येतात, आपण ज्याला काय म्हणतो कन्वर्जन प्लेट बाउंड्री. बरोबर आहे की नाही. हे 2 प्लेट एकत्र, आता इमॅजिन करा हे 2 प्लेट्स आहेत, मध्ये गाळ आहे, 2 प्लेट एकत्र येतात. ती कंडिशन नंबर 3. आता चौथा काय आहे, हा मधला गाळ आहे, हा मधला गाळ वरती उचलला जातो, त्याला म्हणतात अपवर्ड मुवमेंट. ठीक है. सबसे पहले क्या है, जिओ सिंक्लाइन मध्ये पाणी आहे, वरून खलगोट डीप वॉटर बॉडी आहे. ठीक आहे, नंबर 1. नंबर 2 सेडिमेंटेशन आहे, त्या गाळ साठलेला आहे. नंबर 3 प्लेटचे मुवमेंट हवेत. आणि नंबर 4 त्या प्लेटच्या मुवमेंटमुळे जो गाळ हा वरती साठलेला आहे. आणि पृथ्वीच्या स्तरावर बेसिकली हेच प्रमुख कारण आहे तुमच्या घडीचे पर्वत निर्मितीसाठी.